चला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम बघितल्यानंतर आपल्याला काही फिगर्स मी तुम्हाला देतो, त्या फिगर्स वरनं तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके, पहिले पुन्हा एकदा तुम्हाला बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय आहे हे समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल हा एक ट्रायंगल आहे, ठीक आहे, मोठा घेऊया जरा ट्रायंगल. हा ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलच्या एका साईडला, कोणत्या तरी एका साईडला बघा, ही साईड आहे, या साईडला एक पॅरलल लाईन मी ड्रॉ केली. ही काय आहे? पॅरलल लाईन आहे. या लाईनला नाव द्या तुम्ही पी आणि क्यू असं नाव दिलं, बरोबर. याला नाव द्या ए बी सी. सो ट्रायंगल कोणता आहे? एबीसी. याच्यामध्ये ही पी क्यू लाईन जी आहे ही पॅरलल आहे कोणाला? बीसी ला, करेक्ट. जर असं असेल तर इफ पी क्यू इज पॅरलल टू बीसी, असं जर असेल तर आपण काय लिहू शकतो? देन आपण असं लिहू शकतो की या पी क्यू लाईन काय करते? या ए बी लाईनला पी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि एसी पॉइंटला क्यू पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. आणि असं इंटरसेक्ट केल्यामुळे, छेदल्यामुळे काय होतं की सेगमेंट्स तयार होतात. पहिला सेगमेंट काय तयार होतो? एपी, आणि दुसरा तयार काय होतो? पीबी. सो ह्या सेगमेंटचा जर आपण रेशो घेतला, काय, या एपी अपॉन पीबी यांचा जर रेशो घेतला, हा रेशो कोणाच्या इक्वल असतो? ज्या दुसऱ्या साइडचे सेगमेंट्स आहेत ती कोणते आहेत? ए क्यू अपॉन क्यू सी च्या इक्वल असतो. ओके, याला काय म्हणतात की साइड्स आर इन प्रपोर्शन. साइड्स काय आहेत? प्रपोर्शन मध्ये आहेत. साइडचा जो रेशो आहे, लाईन सेगमेंटचा जो रेशो आहे, या लाईन सेगमेंटच्या रेशोच्या इक्वल आहे. मग आता प्रत्येक टायमाला सर अशी एवढी सोपी फिगर देतील का? नाही. इव्हॅल्युएट करायला तुम्हाला एवढ्या सोप्या फिगर्स नाही देणार. सो दॅट काय करावं लागेल? आपल्याला आणखी प्रॅक्टिस करावी लागेल वेगवेगळ्या प्रकारच्या फिगरची. आता उदाहरणार्थ मी आणखी एक ट्रायंगल काढतो, ठीक आहे. हा एक ट्रायंगल आहे आणि ही लाईन त्याला पॅरलल आहे. ओके, याला नाव देऊया डीई एफ आणि याला नाव देऊया एक्स आणि वाय. सो जर मी बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम यूज केलं, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम त्याला आपण काय म्हणतो? बीपीटी शॉर्टकट मध्ये. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम जर मी अप्लाय केलं तर मला कसा रेशो मिळेल लाईन सेगमेंटचा? जरा सांगा बरं नाव, कसा मिळेल? बघा, या डी पॉइंट पासून सुरुवात करायचं. सो काय तयार होईल? डी एक्स अपॉन एक्स ई इज इक्वल टू डी वाय अपॉन वाय ई. हा रेशो तुम्हाला मिळणार आहे. मिळेल सगळ्यांना? एव्हरीवन येतंय लक्षामध्ये? ओके, फक्त लाईन जी कोणती आहे पॅरलल ती तुम्हाला शोधायची. आणखी काही एक्झाम्पल्स घेऊया. नाव घेतो मी एक्स वाय झेड आणि हा पॉइंट आहे तुमचा ए पॉइंट, हा पॉइंट आहे बी पॉइंट. आता सांगा, आता काय झालं सर? मी ट्रायंगल असा उभा होता तो असा आडवा केला. आता ही लाईन पॅरलल आहे कोणाला? एक्स वाय ला. ए बी लाईन काय आहे बघा? ए बी इज पॅरलल टू एक्स वाय असं आहे. सो मी काय अप्लाय केलं? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता मी कुठून स्टार्ट करणार आहे? झेड पासून. जर झेड पासून मी स्टार्ट केलं तर मला रेशो काय मिळतील? झेड ए अपॉन ए एक्स, बरोबर. झेड ए अपॉन ए एक्स इज इक्वल टू, झेड पासूनच सुरुवात करायची आहे. झेड ए अपॉन ए एक्स, आता झेड पासूनच सुरुवात करायची. झेड बी अपॉन बी वाय, झेड बी अपॉन, इथे जर झेड आला तर इथे पण झेडच यायला पाहिजे, याची काळजी सगळ्यांनी घ्यायची. जर तुम्ही चुकून असं लिहिलं काय? झेड ए अपॉन ए एक्स इज इक्वल टू वाय बी अपॉन बी झेड, तर मात्र हे तुमचं रॉंग आहे, चूक. तुम्हाला कधीच आन्सर मिळणार नाही. कारण काय की हा जो लाईन सेगमेंट आहे हा याच्या सोबत प्रपोर्शन मध्ये आहे आणि ही जी लाईन सेगमेंट आहे ती याच्या बरोबर प्रपोर्शन मध्ये आहे. राहिलं लक्षामध्ये? आलं लक्षात कसं घ्यायचंय? आणखी एक कॉम्प्लिकेटेड मी एक्झाम्पल घेतो बघा.
ओके, चला नाव देऊया आपण. सांगा आता कोणती लाईन कोणाला पॅरलल आहे ते सांगा पहिले. व्हेरी गुड. AC पॅरलल टू, अरे ए पासून स्टार्ट केलं ना तर ईडीच म्हणा. ईडी अकॉर्डिंग टू द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय रेशो मिळेल तुम्हाला? चला इकडे काय तुम्ही सांगितलं की AC पॅरलल आहे कोणाला? ईडीला. सो अकॉर्डिंग टू द बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आता सांगा कसं लिहिणार तुम्ही? रेशो कसा लिहिणार? रेशो कसा लिहिणार? ए अपॉन कसं? बघा ही पॅरलल लाईन होती, या पॅरलल लाईनच्या अपोजिट पॉइंट बघायचा. त्रिकोण कुठे एंड होतो? कुठे एंड होतो? झेड ला. या लाईनच्या अपोजिट जर बघितलं तर 2 पॉइंट्स आहे. हा घेणार, हा कुठे एंड होतो? बी कडे एंड होतो ना. मग बी पासून सुरुवात करणार. कुठून सुरुवात करणार? बी पासून. मग काय तयार होईल बघा? BA अपॉन AE इज इक्वल टू BC अपॉन CD. ओके, असं लक्षात ठेवायचंय, हे विसरायचं नाही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर खूप सारे तुम्हाला ऍप्लिकेशन्स विचारले जातात. आता इथे कसं देतात रे? हे आहे 4 सेंटीमीटर, हे आहे 3 सेंटीमीटर, हे आहे 8 सेंटीमीटर आणि काय सांगतात? CD फाइंड आउट करा. काय सांगतात? CD फाइंड आउट करा. मग तुम्ही लिहिलं की AC इज पॅरलल आहे टू ED, EC ED ला पॅरलल आहे म्हणून आम्ही बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरतोय. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार मला काय लिहिता येईल? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार मला काय लिहिता येईल? BA अपॉन AE इज इक्वल टू BC अपॉन ED. चला व्हॅल्यूज टाका. BA ची व्हॅल्यू किती आहे? BA ची व्हॅल्यू किती आहे? 4. AE ची व्हॅल्यू किती आहे? 8. BC ची व्हॅल्यू किती आहे? 3. CD ची व्हॅल्यू किती आहे? काढायची. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 इंटू CD, 4 इंटू CD इज इक्वल टू 8 इंटू 3. 8 इंटू 3. देअरफॉर हा 4 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल? डिवाइड. देअरफॉर CD इज इक्वल टू 8 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइडेड बाय 4. 4 1 जा 4, 4 2 जा 8. देअरफॉर CD is equal to 2 multiply by 3. Therefore CD is equal to 6 units. ओके, या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? फाइंड आउट करायचंय. जे 2 मार्कासाठी इझी हा क्वेश्चन विचारला जातो परीक्षेमध्ये. समजलं? ओके, चला जाऊया नेक्स्ट. आता ह्या पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण काय बघत आहोत? आपण बघतोय की जे आता प्रॅक्टिस सेट 1.2 साठी जे काही इम्पॉर्टंट थेरम्स आहे, जे इम्पॉर्टंट बेसिक आहे, हे बेसिक आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? बघायचंय. ठीक आहे, सो हे बेसिक आता आपण बघून घेऊ आणि नंतर आपल्याला काय जायचंय? प्रॅक्टिस सेट 1.2 कडे. समजतंय सगळ्यांना? सेकंड आहे कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आता हा कॉन्व्हर्स काय परीक्षेमध्ये कधी विचारला जात नाही, पण याचं ऍप्लिकेशन आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. ओके, ऍप्लिकेशन्स आपल्याला खूप महत्वाचे आहेत. सो आपण हे समजून घेऊया. आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. काय बघितलं होतं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये? आपण असं बघितलं होतं की एक लाईन आहे. फॉर एक्झाम्पल मी फिगर काढतो. याला नाव देऊया आपण A, B, C, हा D पॉइंट, हा E पॉइंट. आपण काय बघितलं होतं सगळ्यात पहिले की जर इफ DE हा पॅरलल असेल कोणाला? BC ला. काय? एका ट्रायंगल मध्ये जर DE पॅरलल असेल कोणाला? BC ला. असं असेल तर असं असेल तर आपण काय लिहू शकतो की या पॅरलल लाईन या AB आणि AC लाईनला D पॉइंट आणि E पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. बरोबर, आपण म्हणूया या लाईनला L लाईन. कोणती लाईन म्हणूया? L लाईन. या AB ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? D मध्ये.
ही यल लाईन एसी साइडला कोणत्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते? ई पॉइंटमध्ये, बरोबर. आणि इंटरसेक्ट केल्यामुळे, छेदल्यामुळे काय झालं तर लाईन सेगमेंट्स तयार झाले, एडी, डीबी, एई आणि ईसी. तर यांचे जे रेशो आहे, लाईन सेगमेंटचे जे रेशो आहेत, हे लाईन सेगमेंटचे रेशो इक्वल असतात दुसऱ्या साइडच्या लाईन सेगमेंटच्या रेशोला. ओके, सो आपल्याला असं मिळतं एडी अपॉन डीबी इज इक्वल टू एई अपॉन ईसी. यांचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. यांचा रेशो कसा असतो? इक्वल असतो. हे कोणानुसार म्हटलं आपण? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार. आता जर आपण त्याचा कॉन्व्हर्स बघितला, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमचा जर आपण कॉन्व्हर्स बघितला, तर हा कॉन्व्हर्स काय सांगतो की जर हा रेशो एडी अपॉन डीबी हा रेशो इक्वल असेल कोणाच्या? एई अपॉन ईसीच्या इक्वल असेल, तर देन आपण काय म्हणू शकतो की ही जी डीई लाईन आहे, डीई लाईन ही पॅरलल आहे कोणाला? साइड बीसी ला. साइड बीसी ला ही लाईन काय आहे? पॅरलल आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, मग परीक्षेमध्ये काय येतं की अशी एक फिगर दिली जाते, तुम्हाला मेजरमेंट दिले जातात, हे आहे 4, हे आहे 8, ही 3 आहे, ही 6 आहे, आणि सांगतात की फाइंड आउट करा की ही डीई लाईन या लाईनला पॅरलल आहे का. मग तुम्ही कसं करणार? सगळ्यात पहिले हा रेशो घेणार, कोणता? एडी अपॉन डीबी. एडी किती आले रे? 4. डीबी किती दिले तुम्हाला? 8. हा भागाकार करा, 4 1 जा 4, 4 2 जा 8. रेशो काय आला? 1/2. याला म्हणणार तुम्ही इक्वेशन नंबर 1. आता दुसऱ्या साइडचा रेशो घेणार, या रेशो एई अपॉन ईसी. एई किती दिले तुम्हाला? 3. ईसी किती दिले तुम्हाला? 6. 3 1 जा 3, 3 2 जा 6. इथे पण काय आलं रे? 1/2, 1/2. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. बघा 1 आणि 2 ची व्हॅल्यू सेम आली आहे का? 1/2 1/2. याचा अर्थ तुम्हाला काय म्हणता येईल? देअरफॉर वी कॅन से दॅट फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो? हा एडी अपॉन डीबी इज इक्वल टू काय आहे? एई अपॉन ईसी. आणि यांची व्हॅल्यू किती आली आहे दोघांची? बघा एडी अपॉन डीबी ची व्हॅल्यू किती आली आहे? 1/2. एई अपॉन ईसी ची व्हॅल्यू किती आली आहे? 1/2. आणि हे दोघे इक्वल आहेत, म्हणजे काय रे? यांचा रेशो आणि यांचा रेशो इक्वल आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वरनं जर हा रेशो इक्वल आहे, तर मी काय म्हणू शकतो की लाईन डीई इज पॅरलल टू साइड बीसी. तर हा रेशो इक्वल आला, म्हणून मी काय म्हणू शकतो की ही लाईन आणि ही साइड काय आहे? पॅरलल आहे. पॅरलल म्हणजे ह्या साइड मी पुढे किती पण वाढवल्या तरी त्या एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाही. कळलं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम हा बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमच्या काय असतो? उलटा असतो. इथे अगोदर काय म्हटलंय? बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मध्ये काय म्हटलंय की ही लाईन आणि ही लाईन जर पॅरलल असेल तर यांचा रेशो इक्वल असतो असं म्हटलंय. इथे काय म्हणतायत ते कॉन्व्हर्स मध्ये? जर यांचा रेशो इक्वल असेल तर या दोन लाईन्स काय असतील? पॅरलल असतील. समजलं का तुम्हाला हा कॉन्व्हर्स? समजला कॉन्व्हर्स? ओके, सो परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स येतात आणि फाइंड आउट करायला येतात की लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत का हे फाइंड आउट करा. सो बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमच्या कॉन्व्हर्स वरनं आपण हे आयडेंटिफाय करू शकतो. आता याच्या पुढे आहे आपल्याला बघायचंय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. सो अँगल बायसेक्टर थेरम बघताना आपल्याला सगळ्यात पहिले माहिती पाहिजे की अँगल बायसेक्टर काय असतं. झोप येते बाळा? चहा देऊ तुला? कॉफी नको? मग इकडे लक्ष दे. अँगल बायसेक्टर काय असतो हे समजून घ्या सगळ्यात पहिले. चला,
आता बघा, हा एक रे घेतला मी, रे माहितीये ज्याला एक साईडला काय असतो, एरो असतो, एक साईडला पॉइंट असतो, त्याला आपण रे म्हणतो. ओके, आणि हा एक दुसरा रे मी या एका कॉमन पॉइंट मधनं घेतला. ठीक आहे, यस ऑर नो. हा अँगल आहे, सपोज हा अँगल झाला की नाही, हा अँगल आहे सपोज 60 डिग्रीचा. किती डिग्रीचा अँगल आहे? अँगल आहे, करेक्ट, आय एम करेक्ट. याला नाव पण देऊया आपण ए बी आणि सी. हा अँगल ए बी सी किती डिग्रीचा आहे रे? 60 डिग्रीचा. याला म्हणूया मेजरमेंट ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू 60 डिग्री. ओके, आता मी काय करतो, यांच्या मधून जाणारा आणखी एक रे ड्रॉ करतो. या दोघांच्या मधून जाणार, गेला या दोघांच्या मधून, एक्झॅक्टली मधोमधून गेला, किंवा ठीक आहे जाऊ द्या, चला ठीक आहे, तुम्हाला समजलं ना. आता हा रे काढल्यामुळे ह्याला नाव देऊया बी डी. कोणता रे आहे रे? रे बी डी. ड्रॉ केल्यामुळे काय झालं की दोन अँगल्स तयार झाले. बघा, हा एक अँगल तयार झाला आणि हा दुसरा अँगल तयार झाला. हा अँगल किती डिग्रीचा आहे? 30 डिग्री. त्याचं नाव लिहूया मेजरमेंट ऑफ अँगल ए बी डी. बघा, ए बी डी काढून दाखवतो मी तुम्हाला. ए बी डी हा वाला अँगल किती डिग्रीचा आला? 30 डिग्री. किती डिग्रीचा? मेजरमेंट ऑफ अँगल ए बी डी इज इक्वल टू व्हॉट? 30 डिग्री. आणि दुसरा अँगल मेजरमेंट ऑफ अँगल डी बी सी. डी बी सी हा पण किती डिग्रीचा आला? 30 डिग्रीचा आला. किती डिग्रीचा आला बघा? डी बी सी हा सुद्धा किती डिग्रीचा आहे? 30 डिग्रीचा. असं असेल तर या रे बीडी ला काय म्हणतात? अँगल बायसेक्टर. काय म्हणतात? याला काय म्हणतात? अँगल बायसेक्टर. समजलं अँगल बायसेक्टर काय करतो? अँगल बायसेक्टर मुळे जो ऍक्च्युअल अँगल असतो, ऍक्च्युअल अँगल हाफ होतो, डिवाइड होतो. इक्वल दोन अँगल्स तयार होतात. किती अँगल्स तयार होतात? दोन अँगल्स इक्वल तयार होतात. समजलं का हे? अँगल बायसेक्टरचं कन्सेप्ट कळली का तुम्हाला? सो रे बीडी इज ए अँगल बायसेक्टर हियर. ठीक आहे, अँगल बायसेक्टर समजलं एव्हरीवन? अंडरस्टूड? आता जाऊया पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज कडे. ऑलरेडी आपण पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल हे बघितलेले लास्ट इयरला किंवा त्याच्या लास्ट इयरला. आय थिंक 8th स्टँडर्ड मध्ये तुम्ही हे शिकलेला आहात. मी तुम्हाला शिकवलेले, मला चांगलं आठवतं. या दोन लाईन्स एकमेकांना काय आहेत रे? पॅरलल्स आहेत. बरोबर आहे? येस ऑर नो? बोला बोला माकडांनो. याला म्हणा लाईन, याला म्हणा लाईन एम. ओके, सॉरी प्यारे माकडांनो, कि माझ्या प्यारा, मेरे प्यारे दोस्तों इधर देखो. ठीक आहे. आणि ही त्यांची काय आहे? छेदिका. ओके, छेदिका. तिला काय म्हणतात? ट्रान्सव्हर्सल. काय म्हणतात? ट्रान्सव्हर्सल. सो ट्रान्सव्हर्सल T1 या एल लाईनला या एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, त्याला ए पॉइंट म्हणा. एम लाईनला बी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. बरोबर? सो कसं लिहिणार? ट्रान्सव्हर्सल, ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट, इंटरसेक्ट लाईन एम. लाईन एम आहे का? सॉरी, पहिले एल घ्या. बघा, ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट लाईन एल. कोणत्या पॉइंट मध्ये रे? ऍट पॉइंट ए. करेक्ट? करेक्ट लिहिलं का मी? विहान करेक्ट लिहिलं का मी? आता काय लिहू? आता काय लिहू? ट्रान्सव्हर्सल T2 इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट बी. बघा, मी तुम्हाला शिकवतोय कसं लिहायचं, कारण हे परीक्षेत लिहायचं असतं, यालाच मार्क असतात. हे लिहिता येत नाही तुम्हाला, तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना. ओके, तो कळलं? आता हे केल्यामुळे, असं झाल्यामुळे काही अँगल्स तयार झालेले दिसतात का? येस. बघा, सगळ्यात पहिले हा अँगल तयार झालेला दिसतोय तुम्हाला. येस ऑर नो? येस.
आपण त्यांना नावं देऊया. ओके, त्यांना नावं देऊया. या अँगलला म्हणा अँगल नंबर 1, अँगल नंबर 2, अँगल नंबर 3, अँगल नंबर 4, अँगल नंबर 5, अँगल नंबर 6, अँगल नंबर 7 आणि अँगल नंबर 8. So how many angles are created here? 8 angles are created totally. Okay, समजतंय एव्हरीवन? सगळ्यांना समजतंय किती अँगल्स तयार झालेत? आता इथे काही अँगलच्या जोड्या आहेत. अँगलच्या काय आहेत? त्याला म्हणायचं पेअर ऑफ अँगल्स. काय म्हणायचं? ऑफ अँगल्स. पेअर म्हणजे काय? जोड्या. पेअर म्हणजे काय? बघा, थोडस तुम्हाला कदाचित हे असं वाटेल की सर काय हे लहान मुलांसारखं शिकवतात, बट इट इज सो इम्पॉर्टंट. हे समजलं तर तुम्हाला बेसिक अँगल बायसेक्टर थेरम समजणार आहे, नाही तर अँगल बायसेक्टर थेरम नाही कळणार तुम्हाला. ठीक आहे. सो पहिली जोडी बघूया. त्या पेअर ऑफ अँगलला पहिल्या जोडीला म्हणतात करस्पॉन्डिंग अँगल. काय म्हणतात? करस्पॉन्डिंग अँगल्स. पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल कसे ओळखायचे सर? ज्या ठिकाणी एफ तयार होतो, ज्या ठिकाणी असा उलटा एफ तयार होतो, त्या जोड्यांना बघा. एफ म्हणजे काय? हा वाला अँगल आणि हा वाला अँगल. बघा, हा अँगल आणि हा अँगल असा एफ तयार झाला. हा अँगल आणि हा अँगल असा एक एफ तयार झाला. समजलं का? मग इथे तसं तयार होतंय का? काही होतंय सर. बघा, हा वाला अँगल, अँगल 1 ची जोडी कोणाबरोबर आहे? मग अँगल 1 ची जोडी कोणाबरोबर आहे का? अँगल 1 ची जोडी कोणाबरोबर आहे? अँगल फाय बरोबर. एम आय करेक्ट? दुसरी जोडी घेऊया. जोड्या जोड्या खेळू आपण. बघा, अँगल 2 ची जोडी कोणाबरोबर तयार होते? बघा, एफ तयार झाला ना, उलटा एफ. ओके, सो अँगल 2 ची जोडी कोणाबरोबर आहे? अँगल 2 ची जोडी कोणाबरोबर? अँगल 6 बरोबर. आता तिसरी जोडी घ्या. बघा, हा खालच्या दिशेने आला अँगल, या डाऊनवर्ड डायरेक्शनने, तसंच इकडे पण येईल. ओके, बघा एफ तयार होतोय का? येस ऑर नो? मग तिसरी जोडी काय तयार झाली? अँगल 3 कोणाबरोबर? अँगल 7 बरोबर तयार होतोय. आणि लास्ट नॉट बट द लिस्ट, कलर घेऊया. ठीक आहे. बघा, 4 ची जोडी कोणाबरोबर तयार होते? 8 बरोबर. बरोबर समजतंय का? अँगल 4 अँड अँगल 8 ह्या जोड्या. आता ऍक्च्युली काय आहे माहितीये का? हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स असतात ना, जर एक लाईन दुसऱ्या लाईनला पॅरलल असेल आणि एक ट्रान्सव्हर्सल असेल, तर हे पेअर ऑफ अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. पेअर ऑफ अँगल्स काय असतात? कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. अँगल 1 इज कॉन्ग्रुएंट टू अँगल 5, angle 2 is congruent to angle 6, angle 3 is congruent to angle 7 आणि angle 4 is congruent to angle 8. कॉन्ग्रुएंट असतात याचा अर्थ काय? हा अँगल जर 30 डिग्रीचा असेल तर हा अँगल सुद्धा किती असतो? 30 डिग्रीचा. हा अँगल जर 150 डिग्रीचा असेल तर हा पण अँगल किती डिग्रीचा असतो? 150चा. हा अँगल जर 30 डिग्रीचा असेल तर हा सुद्धा अँगल कितीचा असतो? 30. आणि हा 150चा असेल तर हा सुद्धा किती असतो? 150चा. बघा, यांची आणि याची जोडी. इथे जर काही लक्षात येत असेल तर इथे एक्स तयार होतोय का? बघा बघा, म्हणून मी सांगितलं की हा अँगल आणि हा अँगल बघा कॉन्ग्रुएंट आहे. हा 30 म्हणून मी हा 30 घेतला. आलं लक्षात? हा अँगल हा 150 आहे म्हणून त्याच्या हा उलटा आहे तो 150 आहे. हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्याला व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणतात. काय म्हणतात? सध्या करस्पॉन्डिंग अँगलच महत्वाचा आहे. काय महत्वाचं आहे? आणि एक दुसरी जोडी, ती म्हणजे कोणती? अल्टरनेट अँगलची. कोणती जोडी? अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय? त्याच्यातले पण इंटेरियर अल्टरनेट अँगल बघायचे आपल्याला. कोणते? इंटेरियर अल्टरनेट अँगल. एक्सटेरियर नाही, इंटेरियर. ओके, इंटेरियर म्हणजे काय? आतमधले. याला म्हणा एल, याला म्हणा लाईन एम. ही ट्रान्सव्हर्सल 1 ए पॉइंट, याला म्हणा बी पॉइंट,
आता बघा अल्टरनेट अँगल म्हणजे काय, की ज्या ठिकाणी काय तयार होतं रे, झेड तयार होतो किंवा उलटा झेड तयार होतो, त्याला काय म्हणतात, अल्टरनेट अँगल. फॉर एक्झाम्पल बघा, झालं का झेड तयार, आणि जिथे झेड तयार होतो, जिथे कॉर्नर तयार होतो, कॉर्नर काय तयार होतो, कुठे कॉर्नर तयार झालं बघा, या ठिकाणी आणि या ठिकाणी. सो हा अँगल नंबर 1 होता आपला, हा 2, हा काय होता 3, 4 आणि हा काय होता 5. सो अँगल 3 हा कॉन्ग्रुएंट असतो कोणाला, अँगल 5 ला. तसंच उलटा झेड पण तयार होतोय का, झाला का झेड तयार, म्हणजे हा वाला अँगल कोणाला कॉन्ग्रुएंट असेल, याला. येस ऑर नो, 1 2 3 हा 4 5 आणि हा 6. सो अँगल 4 कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, अँगल 6 ला. हे दोन्ही अँगल्स कळले. पहिले होते करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे जिथे काय तयार होतो, एफ तयार होतो, बरोबर. आणि दुसरा आहे कोणता आहे, अल्टरनेट अँगल्स, जिथे काय तयार होतो, झेड किंवा उलटा झेड तयार होतो. समजलं, दोन्ही कळले. तुला कळलं अँगल बायसेक्टर मुळे काय होतं, अँगल बायसेक्टर मुळे काय होतं, जो ऍक्च्युअल अँगल आहे तो हाफ होतो, अर्धा होतो. जर ऍक्च्युअल अँगल 120 डिग्रीचा असेल तर किती अँगल्स तयार होतील, 2 अँगल्स तयार होतील. किती किती डिग्रीचे, 60 डिग्रीचे. आणि पॅरलल लाईन्स मुळे काय तयार होतं, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि अल्टरनेट अँगल्स. आणखी पण अँगल्स तयार होतात, बट आपल्या आता तो भाग नाहीये. आपल्याला हे दोन समजले कन्सेप्ट, तर आपल्याला हे पूर्ण प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम कळणार आहे. ओके, ऑल ऑफ यू अंडरस्टँड. चला मग आता जाऊया प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम कडे. अँगल बायसेक्टर थेरम जो आहे हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर डिपेंड आहे. इथे तुम्हाला 3 कन्सेप्ट यूज करायचे. किती कन्सेप्ट यूज करायचे, पहिला कन्सेप्ट आहे, फर्स्ट कन्सेप्ट इज बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दुसरा आहे अँगल बायसेक्टर काय असतं हे समजायला पाहिजे. आणि तिसरं तुम्हाला पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल मुळे तयार होणारे अँगल्स तुम्हाला माहिती पाहिजे. पहिला अँगल होता तो करस्पॉन्डिंग अँगल आणि दुसरा होता तो अल्टरनेट अँगल. एवढ्या कन्सेप्ट जर तुम्हाला माहिती असतील तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तुम्हाला कळेल. काय आहे थेरम ऍक्च्युअली समजून घेऊया. ही टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला फिगर काढून दिलेली आहे. टेक्स्टबुक मध्ये ही फिगर तुम्हाला काढून दिलेली आहे. आपण ही फिगर आली कशी हे फर्स्ट ऑफ ऑल समजावून घेऊ आणि मग थेरम प्रूफ कडे जाऊया. काय म्हणतं अँगल बायसेक्टर थेरम आपण वाचून घेऊया. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड अपोजिट टू अँगल इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. सर खूप छान स्टेटमेंट आहे, आम्हाला परफेक्ट कळालं. आता त्याचा अर्थ काय तो मी तुम्हाला सांगतो. ओके बघा, हा काय आहे रे, ट्रायंगल. ट्रायंगल शब्द आलाय का इथे कुठेतरी, बघा सर काहीतरी ट्रायंगल म्हटलेलं आहे त्यांनी. आणि या ट्रायंगलचा काय आहे, एक बायसेक्टर आहे. सर ट्रायंगलचा बायसेक्टर नसतो, बायसेक्टर कोणाचा असतो, अँगलचा. कोणाचा बायसेक्टर असतो, अँगलचा. मग कोणताही एक अँगल तुम्ही निवडा. आपण याला नाव देऊया जसं इथे नाव दिलेलं आहे, ए बी आणि सी ट्रायंगल. एबीसी ट्रायंगलचं नाव काय, ट्रायंगल एबीसी. ओके, आपल्याला हा सी वाला अँगल खूप आवडला. सर मला हा अँगल खूप आवडलाय, मी काय करतो याचा अँगल बायसेक्टर काढतो. अँगल बायसेक्टर म्हणजे काय, जर हा अँगल 60 डिग्रीचा असेल, सर हा अँगल जर 60 डिग्रीचा असेल तर मी मधून अशी एक लाईन काढतो ज्याच्यामुळे 30 डिग्रीचे किती अँगल्स तयार होतील, 2 अँगल्स तयार होतील. होतील का नव्हतील, होतील. मग करून टाका. चला केलं. हा काय रे तुमचा अँगल बायसेक्टर. याच्यामुळे 2 इक्वल अँगल्स तयार झाले. मग इक्वल आहेत म्हणून मी काय करतो, इथे पण एक गोल दाखवतो, इथे पण एक गोल दाखवतो. डोळे तयार झाले, पतंग तयार झाला मस्तपैकी आपला. ठीक आहे, डोळे नाही आहेत ते. याचा अर्थ काय, इथे 0 इक्वल आहे. हे अँगल्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. काय आहेत, हा सर गोलच दाखवायला. सिमिलर मार्किंगचा किंवा सिमिलर साइनचा अर्थ काय असतो आदित्य,
काय असतो आदित्य अर्थ? इक्वल येते, कॉन्ग्रंट आहे. तुला काही दुःख झालंय का? काही तू हात खाली घेऊन असं एकदम डिप्रेशन मध्ये? कडक आहे, कठिन है, चबाया नहीं जा रहा है दांतों से, दिमाग में नहीं घुस रहा है. लुक एट हियर. ओके, हे काय काढलं मी अँगल. आता काहीतरी आपण पहिली लाईन थोडीशी समजण्याच्या दिशेने जाऊया आणि पहिली लाईन आपण समजून घेऊया. काय म्हटले त्यांनी? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल डिवाइड्स द साइड. इथपर्यंत समजून घेऊ पहिले. काय काढला आपण? बायसेक्टर. सर हा बायसेक्टर काढला. कोणाचा? अँगलचा. या अँगलचं नाव काय? ACB. याच्यावरनं मला असं लिहिता येईल का गिवन मध्ये? गिवन मध्ये लिहूया आपण थोडस. इन ट्रायंगल ABC हा रे, याचं नाव काय? इथे ई पॉइंट आहे. रे कोणता आहे? CE. रे CE इज an angle बायसेक्टर ऑफ. कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे रे? ACB चा. कोणाचा बायसेक्टर आहे? बघा काय लिहिलं? रे CE हा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर कोणाचा? अँगल ACB चा. इथपर्यंत कळलं? ओके, इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे? परत एकदा बघू. द बायसेक्टर, बघा हा बायसेक्टर आहे. कोणाचा? अँगल ACB चा. हा ACB कोणाचा भाग आहे? ट्रायंगल ABC चा. हा काय करतो? डिवाइड द साइड. या साइडला बघा, AB साइडला डिवाइड केलं का रे त्याने? डिवाइड द साइड अपोजिट टू अँगल. बघा या अँगलच्या अपोजिटची साइड कोणती होती? AB. आणि या AB साइडला काय केलं रे त्याने? डिवाइड केलं. यस ऑर नो? इंटू किती याच्यामध्ये? AE आणि EB याच्यामध्ये डिवाइड केलं. तर काय म्हणते? इन द रेशो ऑफ रिमेनिंग साइड. बघा काय म्हणणं आहे त्यांचं, मी शॉर्टकट मध्ये सांगतो आता तुम्हाला. एक ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा कोणताही एक अँगल घ्या, त्याचा अँगल बायसेक्टर काढा आणि हा अँगल बायसेक्टर ज्या साइडला डिवाइड करतो, कोणत्या साइडला डिवाइड करतो? AB साइडला डिवाइड करतो, बरोबर? AB साइडला. सो दॅट त्याच्यामध्ये जे सेगमेंट तयार झाले, लाईन सेगमेंटचा रेशो, बघा लाईन सेगमेंट कोणते तयार झाले? AE आणि EB यांचा रेशो रिमेनिंग साइड. बघा AB साइड जर सोडली तर दुसरी साइड कोणती आहे? AC. आणि दुसरी कोणती आहे? CB. बघा AC आणि CB यांच्या रेशोच्या इक्वल असतो. समजलं का? यांच्या रेशोच्या इक्वल असतो. बघा नंतर हे पाठ होणार आहे तुमचं, नो डाऊट, काही शंका नाही त्याच्यामध्ये. ओके, फक्त हे समजायला पाहिजे काय की बघा जो अँगल बायसेक्टर आहे कोणत्या लाईनला इंटरसेक्ट करतो? AB लाईनला. मग सगळ्यात पहिले रेशो कोणाचा लिहायचा? AB चा लिहायचा. मग AB मध्ये कोणत्या लाईन सेगमेंट तयार झाल्या? AE आणि EB. सो AE अपॉन EB हे इक्वल आहे कोणाच्या? रिमेनिंग टू साइड. उरलेल्या दोन साइड कोणत्या होत्या? एक आहे AC, दुसरी आहे CB. AC अपॉन CB च्या इक्वल असतो. हे पण लक्षात ठेवायचंय, जर तुम्ही A पासून स्टार्ट केलं, असं लिहिलं AE अपॉन EB, जर लिहिलं AE अपॉन EB, तर दुसऱ्या साइड लिहिताना पण सुरुवात कुठून करायची आहे? A पासूनच करायची आहे, AC अपॉन CB. समजे की नाही समजे? समजलं सगळ्यांना? ओके, चला. म्हणजे तुम्हाला आता हे परफेक्ट कळलेलं आहे. तुम्हाला हे जे आहे हे काय टू प्रूव्ह मध्ये प्रूफ करायचंय तुम्हाला. चला, हे काय टू प्रूव्ह करायचंय तुम्हाला. इथपर्यंत काही शंका आहे? आता थोडंसं कन्स्ट्रक्शन वाला भाग करायचा आहे. मी परत एकदा फिगर काढतो आणि आता काय करायचंय आपल्याला ते तुम्हाला सांगतो. बघा हा ट्रायंगल आहे, या ट्रायंगलचं नाव काय आहे? ABC. याचा एक अँगल बायसेक्टर काढूया.
हा काय आहे अँगल बायसेक्टर. आता कन्स्ट्रक्शन मध्ये मी काय करतो बघा, कन्स्ट्रक्शन म्हणजे एक्स्ट्रा काहीतरी करायचंय मला. कन्स्ट्रक्शन मी काय करतो, ही जी एई बायसेक्टर आहे सीई बायसेक्टर, ह्याला एक पॅरलल लाईन काढतो. याला काय करतो मी, एक पॅरलल लाईन काढतो. पॅरलल म्हणजे डुप्लिकेटच करून टाकतो. केली डुप्लिकेट, आहे पॅरलल, करेक्ट. एक पॅरलल लाईन काढली. याला थोडंसं वाढवतो मी, वरती इन्क्रीज करतो. ठीक आहे, समजलं. सो काय करतो मी, ड्रॉ ए पॅरलल लाईन टू रे सीई. सीई ला एक पॅरलल लाईन काढली. कुठून, फ्रॉम पॉइंट बी. बी मधनं एक लाईन ड्रॉ केली मी, पॅरलल लाईन. ठीक आहे, आता काय करणार आहे मी, सेकंड पॉइंट काय, एक्सटेंड साइड. ही जी एसी साइड आहे, एसी साइड मी काय करणार आहे, पुढे एक्सटेंड करणार आहे, वाढवणार आहे. बघा, ही एसी लाईन मी पुढे काय करतोय, वाढवतोय. इन अ सच अ वे दॅट in such a way that it intersect that line at point D. बघा, या लाईनला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल ती, डी पॉइंट मध्ये. कळलं, काय केलं, या सीई ला पॅरलल लाईन काढली पॅरलल लाईन, करेक्ट. आणि ही एसी लाईन अशी वाढवली की जी ह्या पॅरलल लाईनला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल, डी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. एक नवीन ट्रायंगल तयार झाला का, बघा, डी ए बी तयार झाला का, डी ए बी अँगल, ज्याच्यामध्ये ही लाईन या लाईनला पॅरलल आहे का पॅरलल. मग इथे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरता येईल का, मग काय येईल बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, जरा सांगा मला हुशार विद्यार्थ्यांनो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय येईल, व्हेरी गुड, AC अपॉन CD, व्हेरी गुड, शाबाश. AC अपॉन CD इज इक्वल टू, व्हेरी गुड, AE अपॉन EB येईल का असं. मग झाले का प्रूफ, जरा चेक करा. AC अपॉन CB, AC अपॉन CB नाही सर, इथे CD आहे शॉर्ट, इक्वल टू AE अपॉन EB झाले. ऑल सेट झाले का. फक्त काय अडतंय आपलं, सर इथे CB आहे आणि इथे काय आहे, CD आहे. आता CB आणि CD कुठे आहे हे पण चेक करा. CB कुठे आहे, सर हा बघा CB इथे लपून बसलाय, CB, आणि हा काय CD. मग जर मी असं केलं तर, असं जर मी दाखवलं तर, की ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, ही जर 5 सेंटीमीटर आहे तर ही पण 5 सेंटीमीटर आहे, असं जर मी दाखवलं तर काय लिहिता येईल मला, मी ह्या सीडीच्या जागेवर इथे काय लिहून टाकेल, या सीडीच्या जागेवर काय लिहून टाकेल, CB लिहून टाकेल, आणि माझं प्रूफ होईल AC अपॉन CB इज इक्वल टू AE अपॉन EB. मग आता मला काय करायचंय, फक्त ही साइड आणि ही साइड काय दाखवायची, इक्वल दाखवायची. समजलं का, समजलं, बस. आणि मग आता तुम्हाला हे पॅरलल लाईन आणि त्याचे अँगल्स या ठिकाणी तुम्हाला काय येतील, कामामध्ये येतील. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित कळलेलं असेल. आता याचा तुम्हाला यूज होईल. आता ही फिगर समजते, ही कशी आली आहे ही समजते आता एव्हरीवन. चला मग आता काय करावं लागेल, सर जेणेकरून ही साइड आणि म्हणजे ही CD आणि ही CB मला इक्वल दाखवता येईल, मी काय करू. आता याच्यासाठी मस्तपैकी एक आपण गोष्ट पहिले बघूया.
ओके, थोडासा वेळ लागतोय, बट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम समजलंच पाहिजे. हा, आता एक खेळ खेळूया आपण, अँगलचा खेळ खेळूया आणि त्या अँगलला आपण नाव देऊया. ओके, आपण काय करूया, त्याला नाव देऊया. पहिलं आपलं नाव आहे अनिल. अनिल कोणाचा मित्र आहे रे? सुनीलचा. अनिल कोणाचा मित्र आहे? आणि मी काय म्हणतो की अनिलकडे जेवढे आंबे आहेत तेवढेच आंबे कोणाकडे आहेत? सुनीलकडे. आणि अनिलकडे होते 5 आंबे, म्हणजे अनिल आणि सुनीलकडे किती आंबे रे? 5 आंबे, 5 मँगोज आहेत. सर व्हेरी गुड. आंब्याचा सीझन आहे, आमरस खायला मिळेल. काय म्हटलं मी? अनिलकडे जेवढे आंबे आहेत तेवढेच आंबे सुनीलकडे, आणि अनिलकडे होते 5 आंबे, म्हणजे सुनीलकडे पण किती असतील? ठीक आहे. आता थोडस इक्वेशन बदललं. अनिलचा आणखी एक मित्र आहे, त्याचं नाव आहे प्रदीप. त्याचं नाव काय आहे? मी काय म्हणतोय आता? मी असं म्हणतोय, इकडे लिहितो जरा. अनिलचा आणखी एक मित्र आहे, त्याचं नाव काय आहे? प्रदीप. मी काय म्हणतो, अनिलकडे जेवढे आंबे तेवढेच आंबे कोणाकडे? प्रदीपकडे. मग प्रदीपकडे किती आंबे? व्हेरी गुड, हुशार आहात तुम्ही. मी फक्त आता 5 लिहितो. इथे इक्वल टू लिहिलं तर चालेल का? अनिलकडे जेवढे आंबे तेवढेच प्रदीपकडे पण आहेत, म्हणजे प्रदीपकडे किती आंबे? 5 आंबे. आता मी थोडस आणखी चेंज करतो इक्वेशन. मी आता असं लिहितो, सुनीलकडे जेवढे आंबे होते, सुनीलची एक मैत्रीण आहे मेघना, बरोबर? सुनीलची एक मैत्रीण आहे मेघना, आणि मी आता असं म्हणतो की सुनीलकडे जेवढे आंबे तेवढेच आंबे मेघनाकडे पण आहेत, बरोबर? म्हणजे मेघनाकडे किती आंबे? अरे सर काय 5 5 5 सगळीकडे. आता कहाणी में ट्विस्ट आहे. आता मला सांगा, प्रदीपकडे किती आंबे असतील आणि मेघनाकडे किती आंबे असतील? तर या दोघांकडे सर इक्वल आंबे असतील असं मला म्हणता येईल का? इनडायरेक्टली प्रदीपकडे जेवढे आंबे आहेत तेवढेच आंबे कोणाकडे आहेत? मेघनाकडे. सर कहाणी छान होती. आता त्याचा आणि या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा काय संबंध आहे? तर बघा कसा संबंध आहे, संबंध समजून घ्या. आता समजून घ्या. ठीक आहे, बघा हा अँगल म्हणजे कोण आहे? अनिल. अनिलकडे जेवढे आंबे तेवढेच आंबे कोणाकडे? या आंब्याकडे, सुनीलकडे, बरोबर? ठीक आहे. अनिलचा मित्र कोण होता? प्रदीप. म्हणजे अनिलकडे जेवढे आंबे तेवढेच आंबे प्रदीपकडे आहेत का? म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे का? कहाणी में थोडासा ट्विस्ट आहे. आता सुनीलची मैत्रीण मेघना, मग सुनीलकडे जेवढे आंबे तेवढेच मेघनाकडे आहेत का? इनडायरेक्टली मला असं म्हणता येईल का की मेघना आणि प्रदीप या दोघांकडे सारखे आंबे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय आहे? कॉन्ग्रंट आहे. आता अँगलच्या भाषेत बघूया. पहिला अँगल होता ACB आणि त्याचा जोडीदार कोणता? BCE. बघा ACE त्याचा जोडीदार BCE, हे दोन्ही अँगल्स इक्वल आहेत का? काय इक्वल आहेत सर हे दोन्ही अँगल? सांगा. हा अँगल आणि हा अँगल काय इक्वल आहे? कारण CE काय रे? अँगल बायसेक्टर आहे. हे आपण सुरुवातीलाच म्हटलं बघा, रे CE इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. आणि अँगल बायसेक्टर मुळे काय झालं की हा टोटल अँगल जर 60 डिग्रीचा असेल तर हा 30 आणि हा काय झाला? करेक्ट. कहाणीमध्ये थोडा ट्विस्ट घ्या. आता काय म्हणतो मी की ACE बघा, ही एक लाईन आहे आणि ही तिची दुसरी पॅरलल लाईन आहे, आणि ही तिची काय झाली रे? ट्रान्सव्हर्सल, बरोबर? बघा ही एक लाईन, ही दुसरी लाईन, आणि ही त्याची काय आहे? म्हणून इथे F तयार होतोय का? चेक करा जरा. बघा F तयार होतोय का? म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय असेल? करस्पॉन्डिंग अँगल असेल. काय असेल? हा जर 30 डिग्री असेल तर हा पण किती असेल? हा 30 डिग्री असेल तर हा पण किती असेल? 30 डिग्री.
आता आणखी कहाणीमध्ये ट्विस्ट करा, ट्विस्टिंग वाली कहाणी बघा. ही एक लाईन आहे, त्याची ही दुसरी पॅरलल लाईन आहे आणि ही तिची ट्रान्सव्हर्सल आहे. मग इथे झेड तयार होतोय का बघा. मग सुनील आणि मेघना हे मित्र मैत्रीण होते बरोबर. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट झाला का बरोबर. पहिले बघा या रे मुळे हा अँगल कॉन्ग्रंट होता. ही लाईन पॅरलल, ही लाईन पॅरलल, ही तिची ट्रान्सव्हर्सल, म्हणून हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. आता आपण काय म्हणतोय, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे, म्हणून काय झालं की हा आणि हा अँगल काय झाला, कॉन्ग्रंट झाला. आता परत अँगलच्या भाषेमध्ये कोण कसं कॉन्ग्रंट होतं हे तुम्हाला समजलंय. फक्त मी आता लिहितो बघा. पहिले म्हटलं काय की हा, इकडे लक्ष दे, अँगल बायसेक्टरमुळे हा 30 डिग्री आहे, हा पण किती डिग्रीचा आहे बघा. आता हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे का, करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग हा 30 आहे तर हा पण किती आला रे. आता बघा इथे झेड तयार होतोय, म्हणजे हा अँगल 30 आहे तर हा पण किती असेल, इनडायरेक्टली हा अँगल आणि हा अँगल काय झाला, इक्वल झाले, कॉन्ग्रंट. मग हे एवढा खेळ खेळल्यामुळे काय झालं बघा. आणखी एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा, ट्रायंगलची आणखी एक प्रॉपर्टी लक्षात ठेवा बघा. जर हा अँगल 30 डिग्रीचा आहे आणि हा पण अँगल जर 30 डिग्रीचा असेल तर या 30 डिग्रीच्या समोरची साईड आणि या 30 डिग्रीच्या समोरची साईड काय असते, इक्वल असते. म्हणजे ही साईड जर 5 सेंटीमीटर असेल तर ही पण काय. आता हा अँगल आणि हा अँगल जर कॉन्ग्रंट आहे तर याच्या समोरची साईड म्हणजे कोणती रे, सीडी बरोबर. आणि या अँगलच्या समोरची साईड कोणती, सीबी, इक्वल झाली. सीडी आणि सीबी काय झाली. मग आता इथे आपण लिहिलेलं होतं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमने आपल्याला काय करायचं होतं, सीडी, इथे सीडी होता, आता सीडी काढून सीबी टाकता येईल का तिथे, येईल ना. येस. आता लिहूया मग तुमच्या आणखी लक्षात येईल. समजलं हे, ही स्टोरी समजली का. चला आता इथे लिहूया प्रूफ. इन ट्रायंगल एबीसी, एबीसी पहिले लिहा ही सीई, सॉरी एबीसी नाही, डीएबी. कोणता ट्रायंगल, डीएबी, डीएबी या ट्रायंगल मध्ये ही सीई कोणाला पॅरलल आहे, डीबी ला. सीई पॅरलल टू डीबी, देअरफॉर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम काय सांगेल रे बघा. ही लाईन बघा, ही लाईन कोणाला पॅरलल आहे, हिला. सो इथून सुरुवात करा काय, एसी अपॉन सीडी, एसी अपॉन सीडी इज इक्वल टू काय, एई अपॉन ईबी, एई अपॉन ईबी. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. अरे समजतंय ना. आता दुसरा पॉइंट बघा, हा जर पहिला पॉइंट असेल, हा जर पहिला पॉइंट असेल तर दुसरा पॉइंट तुम्ही काय लिहायचंय, दुसरा पॉइंट काय लिहिणार. आता सेकंड पॉइंट बघा, हा वाला पॉइंट लिहिणार रे सीई. बघा हा रे सीई, रे सीई इज अन अँगल बायसेक्टर. कोणाचा अँगल बायसेक्टर आहे, ऑफ अँगल, कोणत्या अँगलचा बायसेक्टर आहे, ए सी बी चा अँगल, ए सी बी चा. याच्यामुळे काय झाले, दोन अँगल तयार झाले, अँगल नंबर 1, अँगल नंबर 2. त्यांचं नाव लिहा. अँगल नंबर 1 चं नाव काय, देअरफॉर अँगल ACE, ACE is congruent to angle BCE. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. समजतंय. येस. आता बघा, आता तिसरा पॉइंट काय घेणार तुम्ही, तिसरा पॉइंट, दोन लाईन पॅरलल दाखवा. ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे. कन्स्ट्रक्शन मध्येच म्हटलंय आपण काय,
की रे सीई ला आपण एक पॅरलल लाईन काढतोय, या रे सीई ला एक पॅरलल लाईन काढतोय. तो तिसरा पॉइंट लिहा, रे सीई इज पॅरलल टू साइड, कोणत्या साइडला, बीडी ला किंवा डीबी ला पॅरलल आहे. अँड एडी काय त्याची, अँड एडी इज ए ट्रान्सव्हर्सल, बरोबर. म्हणून इथे करस्पॉन्डिंग अँगल्स तयार होत आहेत. बघा बघा, ही एक लाईन आहे आणि ही तिची काय आहे, पॅरलल लाईन आहे, आणि ही तिची काय आहे बघा, एडी काय आहे, ट्रान्सव्हर्सल. म्हणून काय झाले, करस्पॉन्डिंग अँगल्स तयार झाले का, येस ऑर नो. मग लिहा करस्पॉन्डिंग अँगल्स लिहा. पहिला अँगल कोणता, ए सीई, अँगल ए सीई हा कॉन्ग्रुएंट आहे कोणाला, सी डी बी ला, सी डी बी ला, ह्याला म्हणणार तुम्ही इक्वेशन नंबर 3. पहिल्या पॉइंट मध्ये काय लिहिलं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दुसऱ्या पॉइंट मध्ये रे घेतला. तिसऱ्या पॉइंट मध्ये ही लाईन या लाईनला पॅरलल आहे आणि एडी काय त्याची, बायसेक्टर. आता चौथा पॉइंट काय घेणार तुम्ही, चौथा पॉइंट अगेन तुम्ही पॅरलल लाईन्स घेणार. चौथ्या पॉइंट मध्ये परत काय घेणार बघा, सीई पॅरलल आहे कोणाला, डीबी ला, आणि आता ट्रान्सव्हर्सल चेंज करणार. ट्रान्सव्हर्सल काय, सीबी ही ट्रान्सव्हर्सल आहे, काय सीबी. सो फोर्थ पॉइंट, रे सीई पॅरलल टू साइड डीबी अँड कोणती रे, सीबी इज ए ट्रान्सव्हर्सल, सीबी इज ए ट्रान्सव्हर्सल. इथे याचं रिझन द्या, हे दोन काय कॉन्ग्रंट आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहेत, ते काय आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स. समजलं का, अरे समजतंय का एव्हरीवन, कॉम्प्लिकेटेड होतंय, एव्हरीवन समजतंय. बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एवढं सुटसुटीत करून नाही दिले, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नुसतं लिहून दिले दनादन. मी पॉईंट नंबर 1, पॉईंट नंबर 2, 3 आणि 4 घेतलाय. आता इथे बघा अल्टरनेट अँगल तयार होत आहेत, हा अँगल आणि हा अँगल काय कॉन्ग्रंट, झेड तयार होतोय का बघा. मग चला पहिला अँगल लिहा, ई सी बी, अँगल ई सी बी हा कॉन्ग्रंट आहे कोणाला, दुसऱ्या अँगलला सी बी डी ला, सीबीडी बेलापूर. आणि कारण काय ह्याच, अल्टरनेट कोणते अँगल, अल्टरनेट अँगल्स, याला म्हणा इक्वेशन नंबर 4. येस ऑर नो. मग आता या 2, 3 आणि 4 ला कंबाईन करा, 2, 3, 4 ला कंबाईन करा. बघा हा अँगल कॉन्ग्रंट आहे, हा 30 डिग्री, तर हा पण 30 डिग्री. त्याच्यानंतर हा अँगल याला कॉन्ग्रंट आहे, हा 30 डिग्री, बरोबर. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे, हा 30 येतं, हा पण किती आला. इन शॉर्ट मला काय म्हणता येईल आता, हा अँगल आणि हा अँगल काय आहे, कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे, चला मग पुढच्या याच्यावर लिहूया, परत फिगर काढू. असं समजा तुम्ही इथे डी पॉइंट आहे. हा आता ही फिगर रफ आहे, लक्षात घ्या. याला म्हणणार ए बी सी डी ई. आता काय लिहायचं आपल्याला, हा सी बी डी, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन, कोणत्या इक्वेशन वरणार आहे, 2, 3 अँड 4, 2, 3 अँड 4 काय म्हणता येईल, अँगल सीबीडी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल. बघा हा सीबीडी कोणाला कॉन्ग्रुएंट आहे, सी डी बी ला, सी डी बी ला. ओके, नाही कळलं, अरे नाही कळलं. बघा हा 30 डिग्री आहे, तर हा पण अँगल किती असेल का, कारण हा रे बायसेक्टर, अँगल बायसेक्टर. ठीक आहे, आता ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे, ही त्याची बायसेक्टर आहे. मग हा अँगल आणि हा अँगल काय झाला रे, करस्पॉन्डिंग अँगल.
म्हणून हा पण अँगल किती डिग्रीचा आला, हा 30 येता, हा कितीचा येईल 30. आता काय इथे झेड तयार होतोय बघा, मग हा 30 आहे म्हणून हा पण अँगल किती डिग्रीचा आहे 30 डिग्रीचा. म्हणजेच सीबीडी हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे कोणाला सीडीबी ला. हे दोन्ही अँगल्स काय झाले कॉन्ग्रुएंट झाले. आता याच्या समोरची साइड, या अँगलच्या समोरची साइड कोणती आहे सीडी. बघा या अँगलच्या समोरची साइड कोणती सीडी, ही कॉन्ग्रुएंट असेल कोणाला, हा पण 30 आहे तर याच्या समोरची साइड कोणती आहे सीबी. सीबी बरोबर बरोबर, येस ऑर नो. देअरफॉर आता काय लिहिता येईल बघा, सीडी इक्वल आहे कोणाच्या सीबीच्या. मग सीबी कुठे आहे बघा, सीडी कुठे आहे, हा सीडी. मी हे परत लिहितो तिथे AC अपॉन सीडी, बट वी हॅव AC अपॉन सीडी इज इक्वल टू काय AE अपॉन EB असं आहे बघा. AC अपॉन सीडी इज इक्वल टू AE अपॉन EB फ्रॉम इक्वेशन 1. हे कुठून लिहिलं आपण फ्रॉम इक्वेशन 1. मी काय करतो आता सीडी आणि सीबी हे कॉन्ग्रुएंट आहे, याचाच अर्थ काय सीबी हे इक्वल आहेत कोणाच्या सीडी इक्वल आहे कोणाच्या कॉन्ग्रुएंटचाच अर्थ काय होतो इक्वल. मग आता हा सीडी मी काढून टाकतो आणि त्याच्या ठिकाणी काय लिहितो सीबी, कारण दोन्ही काय आहेत इक्वल आहेत. देअरफॉर मी काय लिहू शकतो AC अपॉन सीबी इज इक्वल टू काय AE अपॉन EB. हेन्स प्रूफ झालं का प्रूफ. बघा झालं का प्रूफ. काय काय म्हटलं होतं थेरम मध्ये परत एकदा बघा, की अँगल बायसेक्टर मुळे अपोजिट लाईन काय होते, अपोजिट लाईन काय होते रे बायसेक्ट होते. मग त्याचे काय लाईन सेगमेंटचा रेशो AE अपॉन EB, AE अपॉन EB हा इक्वल असतो रिमेनिंग टू साइडच्या. दुसऱ्या साइड कोणत्या रे AC अपॉन CB. झालं का प्रूफ, झालं प्रूफ. ओके सो हे 4 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिला पॉइंट काय लिहिणार बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा. दुसरा पॉइंट काय लिहिणार की ही लाईन या लाईनला काय आहे पॅरलल आणि ही काय त्याची ट्रान्सव्हर्सल. नाही दुसरा पॉइंट ह्या रेचा लिहिणार. तिसरा पॉइंट या पॅरलल लाईन आणि करस्पॉन्डिंग अँगलचा लिहिणार. आणि चौथा लाईन ही लाईन या लाईनला पॅरलल आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे आणि इथे काय तयार झाला झेड म्हणजे अल्टरनेट अँगल तयार झाला. ओके आणि मग थोडस डोकं लावून पुढे हे फर्दरली प्रूफ करायचंय तुम्हाला. ठीक आहे. आय होप बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम तुम्हाला समजलेलं असेल. ठीक आहे चला पटकन लिहून घ्या मग. ओके चला झालंय का. मग आता याचे काही थोडेसे मी तुम्हाला फिगर्स काढून देतो. ओके आणि ते फिगर्स काढून तुम्हाला बेसिक अँगल बायसेक्टर थेरम लिहिता येतं का, ऍप्लिकेशन्स लिहिता येतात का ते चेक करा. चला चला पहिल्याचं कोण सांगतंय अँगल बायसेक्टर थेरम. कोण सांगताय रेज युअर हँड्स. कम हियर. व्हेरी गुड. क्लॅप करा सगळ्यांनी त्याच्यासाठी. काय करणार सगळ्यात पहिले तू सांग. इकडे बघ कॅमेऱ्यामध्ये. असं नको. काय करणार कोणाला बघणार सगळ्यात पहिले, कोणाला बघणार रे ला बघणार.
कोणाला बघणार? रे कोणत्या साईडला इंटरसेक्ट करते? साइड EF. साइड EF ला इंटरसेक्ट करते, बरोबर. मग सगळ्यात पहिले कोणते लाईन सेगमेंट्स घेणार तू? लाइन सेगमेंट EF, EG and GF. हा पहिली बरोबर बरोबर आहे, बरोबर आहे. EG अपॉन GF. GF हे इक्वल असेल कोणाच्या? ED and DF. रिमेनिंग टू साइडच्या कोणाच्या इक्वल असेल? ED and DF. हा म्हणजे इक्वल टू DF, बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात आलं अँगल बायसेक्टर थेरम कसं लिहायचंय? चलो व्हेरी गुड, क्लॅप्स करा. चला आता सेकंड वाला कोण सॉल्व्ह करून दाखवतं? चला आर्या, चला पटकन चला, खूप वेळ नाहीये आपल्याकडे. घाबरायचं नाही आणि काय कॅमेराला काय घाबरायचं? मी घाबरतो का? काय बघणार सगळ्यात पहिले? रे. रे कोणती आहे? CD. कोणता आहे? CD रे मुळे कोणती लाईन इंटरसेक्ट झाली? AB. त्याच्यामुळे जे लाईन सेगमेंट झाले ते लिही. चल रिमेनिंग टू साइड कोणत्या? CB. बरोबर आहे का? येस करेक्ट. बघा मी परत एकदा सांगतो तुम्हाला की हे कसं तुम्हाला थेरम लिहायचंय, कोणतं अँगल बायसेक्टर थेरम तुम्हाला कसं लिहायचंय हे मी तुम्हाला परत एकदा सांगतो. सगळ्यात पहिले काय बघायचं? रे बघायची. ओके, सो कोणती रे? जी काय करते? अँगल बायसेक्ट करते. बघा या ठिकाणी असं चिन्ह असेल तुम्हाला दिलेलं, याच्यावरनं काय समजायचं की हा जो DG आहे, हा DG काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. तो कोणत्या लाईनला अँगल, कोणत्या लाईनला बायसेक्ट करतोय? EF लाईनला बायसेक्ट करतोय. याने कोणते तुकडे तयार झाले रे? पहिला आहे EG आणि दुसरा आहे GF. सो त्याचा रेशो लिहा, EG अपॉन GF हा इक्वल असेल कोणत्या दोन लाईन्सच्या? तर रिमेनिंग टू साइड्स. मग इथून सुरुवात E पासून केली होती, तर इथून ही सुरुवात कशापासून करणार? E पासूनच करणार आणि काय लिहिणार? ED अपॉन DF. सो इथे काय लिहिणार? ED अपॉन DF. आलं लक्षामध्ये? येस. अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचे मग हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, या ठिकाणी पण बघा सगळ्यात पहिले रे बघणार. रे कोणता आहे? हा ZS. हा रे कोणत्या लाईनला इंटरसेक्ट करतो? या XY लाईनला. मग जर तुम्ही X पासून सुरुवात केली लिहायला तर मग लिहा XS डिवायडेड बाय SY इज इक्वल टू, X पासून सुरुवात केली होती मग रिमेनिंग टू साइड लिहा XZ डिवायडेड बाय ZY. संपलं. काय याच्यामध्ये काय एवढं वेगळं आहे? काही वेगळं नाही. मग आता याच्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यूज टाकल्या की आन्सर मिळेल. मग आता काय केलेलं असेल? हे 3 देतील, हे 4 देतील, हे 3.5 देतील आणि सांगतील की हे काढा, SY काढा. काढता यायला पाहिजे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला मग आता जाऊया. नेक्स्ट आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. काय आहे? कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. त्यासाठी मी ही फिगर काढतो. ओके, आता हा थेरम उलटा आहे. काय आहे? उलटा आहे. कशा पद्धतीने उलटा आहे बघा. आपण याला नाव देऊया ABC आणि हा काय तुमचा D पॉइंट. आपण आतापर्यंत काय म्हणत होतो? रे AD इज अन अँगल बायसेक्टर. हा काय? अँगल बायसेक्टर आहे, बरोबर.
आणि त्याच्यामुळे जर असं असेल तर इफ असं असेल तर काय होईल रे, की या रेने कोणती साइड इंटरसेक्ट केली आहे, बीसी, आणि तिचे कोणते सेगमेंट तयार झालेत, बीडी अपॉन डीसी, यांचा रेशो इक्वल असेल रिमेनिंग टू साइडच्या. रिमेनिंग टू साइड्स कोणत्या आहेत, बीए आणि दुसरी साइड कोणती आहे, एसी. जर रे एडी बायसेक्टर असेल तर आपल्याला असं मिळेल. समजलं. आता याचा उलट कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय सांगतो, जर इफ असं असेल तर, असं म्हणजे कसं, बीडी अपॉन डीसी चा रेशो, बीडी अपॉन डीसी याचा रेशो इक्वल असेल कोणाच्या, बीए अपॉन एसीच्या. बीए अपॉन एसीच्या इक्वल असेल तर देन आपण काय म्हणूया, तर आपण असं म्हणणार की रे एडी हा काय आहे, एडी इज एन अँगल बायसेक्टर. हा काय आहे, अँगल बायसेक्टर आहे. ओके, याच्यावर पण ऍप्लिकेशन्स येतात, याचा प्रूफ परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. ओके, ऍप्लिकेशन्स आहेत. आणि बघा प्रॅक्टिस सेट 1.2 चा पहिलाच क्वेश्चन याच ऍप्लिकेशनवर डिपेंडंट आहे. सो त्यावेळेस मी तुम्हाला परफेक्टली समजावून सांगेल की हे कसं अप्लाय करायचं. चला जाऊया पुढे. तिसरा आणि इम्पॉर्टंट आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. एकदम सोपं आहे, पटापट याला प्रूफ करून टाकूया. काय म्हटलंय बघा, या ठिकाणी किती लाईन्स आहेत, 3 पॅरलल लाईन्स आहेत. किती पॅरलल लाईन्स आहेत, 3. बघा ही एपी किंवा एल लाईन, एम लाईन आणि एन लाईन. आणि याचे किती ट्रान्सव्हर्सल आहेत रे, 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. ट्रान्सव्हर्सल T1 आणि T2. याच्यामुळे पण काय होतंय बघा, लाईन सेगमेंट तयार होत आहेत का, बघा ए बी आणि बीसी. इकडे कोणते लाईन सेगमेंट तयार झाले, PQ आणि QR. यांचा रेशो काय असतो, इक्वल असतो. सिंपल आहे, लिहून दाखवतो बघा. ए बी डिवायडेड बाय बीसी यांचा रेशो इक्वल असेल कोणाच्या, PQ अपॉन QR च्या. PQ अपॉन QR च्या. ओके, हे काय, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. बघा 3 लाईन्स पॅरलल आहेत का, समजतंय सगळ्यांना, एव्हरीवन. ओके, चला मग पटापट लिहून टाकूया. काय काय दिले बघा, गिवन काय, लाईन एल पॅरलल टू लाईन एम पॅरलल टू लाईन एन. या तिन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. अँड T1 and T2 are the transversal. ओके, आता T1 ट्रान्सव्हर्सल, T1 इंटरसेक्ट लाईन L. बघा ही T1 या एल लाईनला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते रे, बघा ट्रान्सव्हर्सल T1 इंटरसेक्ट लाईन एल ऍट पॉइंट, बोला ए कॉमा, त्याच्यानंतर लिहिणार लाईन एल ला ऍट पॉइंट ए, लाईन एम ऍट पॉइंट एम ला कोणत्या पॉइंट मध्ये, ऍट पॉइंट बी, and line N at point C. करेक्ट, N ला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते, C मध्ये. सिमिलरली ट्रान्सव्हर्सल T2. बघा ट्रान्सव्हर्सल कोणती आता, T2 एल लाईनला T2 intersects line L at point P, line M at point Q and line L N at point R. ठीक आहे, जे दिलेलं आहे ते आपण लिहून टाकलं. काय काय लिहिलं पहिले, की एल लाईन, एम लाईन, एन लाईन पॅरलल आहे. ट्रान्सव्हर्सल T1 एल लाईनला ए पॉइंट मध्ये
लाईन एम ला बी पॉइंट मध्ये, लाईन एन ला सी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतं. सिमिलरली T2 ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट लाईन एल ऍट पॉइंट पी, लाईन एम ऍट पॉइंट क्यू आणि लाईन एन ऍट पॉइंट आर. हे लिहून टाकलं आपण. ओके, काय प्रूफ करायचं आपल्याला? टू प्रूफ. काय प्रूफ करायचंय की हे जे लाईन सेगमेंट तयार झालेत यांचा रेशो ए बी अपॉन बी सी, यांचा रेशो इक्वल असेल कोणाच्या? पी क्यू अपॉन क्यू आरच्या. पी क्यू अपॉन क्यू आरच्या इक्वल असेल. हे आपल्याला काय करायचंय? प्रूफ करायचंय. इथेही थोडंसं कन्स्ट्रक्शन करायचंय आपल्याला. बांधकाम करून टाकू. थोडंसं एक लाईन ड्रॉ करू. कोणती लाईन ड्रॉ केली आपण? ड्रॉ किंवा जॉईंट पॉइंट पी अँड सी. जॉईंट पॉइंट पी अँड सी. पी अँड सी जॉईन केल्यामुळे काय झालं रे सर? दोन ट्रायंगल्स तयार झाले. पहिला ट्रायंगल ए सी पी, बरोबर हो की नाही? दुसरा ट्रायंगल पी सी आर. हे दोन ट्रायंगल्स तयार झाले. झाले की नाही झाले? चला मग आता जाऊया आपण कोणाकडे? प्रूफ कडे. कोणाकडे जाऊया? प्रूफ बघूया. चला परत एकदा मी फिगर काढतो. ही आहे लाईन एल, ही आहे लाईन एम, लाईन एन. ओके, सो ही ट्रान्सव्हर्सल T1 एल लाईनला पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी मध्ये इंटरसेक्ट करते. ही T2 लाईन एल ला पॉइंट पी, एम ला क्यू मध्ये, एन ला आर मध्ये इंटरसेक्ट करते. ओके, सो हे आपण जॉईन केलं. म्हणून ट्रायंगल घ्या पहिले. बघा हा वाला ट्रायंगल, तर इकडे दाखवतो. इन ट्रायंगल कोणता? ए सी पी. ए सी पी इथे काढतो बघा मी. हा ए सी पी असा काढतो. ठीक आहे, ही एक लाईन अशी गेलेली आहे. हा ए पॉइंट, हा पी पॉइंट, हा बी, हा लिहायचा राहिला. याला काय कोणतं नाव देतात? पी क्यू आर एस नाव देतात का? टेक्स्टबुक मध्ये काय दिलंय? डी आहे का? डी. मग हे एक लिहायला लागेल. ही जॉईंट पॉइंट पी अँड सी, सो इट इंटरसेक्ट किंवा लाईन सेगमेंट पी सी इंटरसेक्ट लाईन एम ऍट पॉइंट डी. बघा ही जी पीसी लाईन आहे या एम लाईनला कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते? डी पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते. हे लिहिला. ठीक आहे, सो इथे कोणता पॉइंट आहे? डी. आणि इथे काय आहे? सी. मग आता बघा ही लाईन हिला पॅरलल आहे का? आहे. सुरुवातीलाच म्हटलं आपण विहान. सुरुवातीला काय म्हटलं? एल पॅरलल आहे एम ला. कोणाला पॅरलल आहे? एन ला. मग ही लाईन जी बीडी आहे या एपी ला पॅरलल असेल का? असेलच 100%. सो मी इथे लिहितो काय? लाईन बीडी पॅरलल टू लाईन एपी. बीडी कोणाला पॅरलल आहे? एपी ला. लाईन म्हणा किंवा साइड म्हणा, कारण ट्रायंगल घेतलाय ना आता आपण. साइड एपी. देअरफॉर बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम मला वापरता येईल का? वापरता येईल. काय येईल मग बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार? ए बी अपॉन, सांगा ना मग, घाबरता काय? ए बी अपॉन हे इक्वल असेल कोणाच्या? व्हेरी गुड, पीडी अपॉन डीसीच्या. याला काय म्हणणार? इक्वेशन नंबर 1. आता मी दुसरा ट्रायंगल घेतो. इन, बघा हा झाला तुमचा पहिला पॉइंट. आता लिहितो मी दुसरा पॉइंट. इन ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोणता? पी सी आर. इन ट्रायंगल पी सी आर, बरोबर. याच्यामध्ये बघा ही डी क्यू. येस ऑर नो? अरे येस ऑर नो? येस. काय? लाईन डी क्यू पॅरलल टू साइड सी आर. बघा डी क्यू कोणाला पॅरलल आहे? सी आर ला पॅरलल आहे. आणि म्हणून पॅरलल आहे म्हणून काय म्हणता येईल? बाय
बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार मला काय लिहिता येईल, असं लिहिता येईल का, पीडी अपॉन, लिहिता येईल का, पीडी अपॉन डीसी हे इक्वल असेल कोणाच्या, पीक्यू अपॉन क्यू आरच्या, याला म्हणा इक्वेशन नंबर 2. बरोबर. आता 1 आणि 2 कडे लक्ष द्या. मी इक्वेशन 1 लिहितो, इथे लिहितो बघा, फ्रॉम 1 अँड 2. 1 काय, ए बी अपॉन बी सी हे इक्वल आहे कोणाच्या, पीडी अपॉन डीसीच्या. ओके, लिहिलं मी. आता इक्वेशन 2 बघा, पीडी अपॉन डीसी हे इक्वल आहे कोणाच्या, कोणाच्या इक्वल आहे, पीक्यू अपॉन क्यू आरच्या, बरोबर लिहिलं मी. बघा, एबी अपॉन बीसी इक्वल आहे कोणाला, पीडी अपॉन डीसी ला, बट पीडी अपॉन डीसी कोणाला इक्वल आहे, पीक्यू अपॉन क्यू आर ला. म्हणजेच मला असं म्हणता येईल का की हे दोघं पण इक्वल आहेत. बरोबर, हे दोघं सुद्धा काय असतील, इक्वल असतील. देअरफॉर मला काय लिहिता येईल, ए बी अपॉन बी सी इज इक्वल टू काय, पी क्यू अपॉन क्यू आर. झालं ना प्रूफ. चेक करा, हेन्स प्रूफ. बघा, ए बी अपॉन बीसी इक्वल आहे कोणाच्या, पी क्यू अपॉन क्यू आर. आलं लक्षात. ओके, या पद्धतीने हे तुम्हाला काय करायचंय, प्रूफ करायचंय. ठीक आहे. याच्यावर बघा कसं ऍप्लिकेशन येतं परीक्षेमध्ये. अशा प्रकारचा एक तुम्हाला रोम्बस दिला जातो. ओके, आणि ही एक लाईन इथे ड्रॉ केली जाते आणि सांगितलं जातं की ह्या 3 साइड्स पॅरलल आहेत. बघा, ए बी सी डी ई एफ, आणि काय दिलं जातं, ए बी पॅरलल टू ई एफ पॅरलल टू डी सी. ए बी ई एफ ला पॅरलल आहे आणि डीसी ला पण पॅरलल. ओके, ही साइड दिली जाते तुम्हाला 4, ही दिली जाते 8, ही दिली जाते 3, आणि सांगतात की एफसी काढा, सो तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे की इथे कोणतं प्रिन्सिपल चालणार आहे, प्रिन्सिपल ऑफ 3 पॅरलल लाईन्स. बघा, 3 पॅरलल लाईन्स आहेत की नाही. ओके, सो इथे लिहायचं बाय, मी शॉर्टकट मध्ये आता लिहितो, प्रिन्सिपल ऑफ 3 पॅरलल लाईन्स. ओके, काय लिहिणार, एई, बोला ना, काय लिहिणार, एई अपॉन ईडी हे इक्वल असेल कोणाच्या, बीएफ अपॉन एफसीच्या, बीएफ अपॉन, आता व्हॅल्यूज टाका. एई ची व्हॅल्यू किती आहे, 4, ईडी ची व्हॅल्यू 8, बीएफ ची व्हॅल्यू किती, आणि इथे लिहिला एफसी. चला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 4 इंटू एफसी इज इक्वल टू 3 इंटू 8. बरोबर. आता हा 4 मल्टिप्लाय तिकडे जाताना काय होईल, देअरफॉर इथं राहिला फक्त एफसी इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय बाय 8 डिवायडेड बाय 4 1 जा 4, 4 2 जा 8. देअरफॉर एफसी इज इक्वल टू काय राहिलं, 3 मल्टिप्लाय बाय 2, 3 2 जा किती झालं, 6 युनिट्स. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ओके, या पद्धतीने प्रॉब्लेम्स येतात परीक्षेमध्ये. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. सो या ठिकाणी तुमचं सगळं बेसिक जे इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिस सेट 1.2 साठी या ठिकाणी हे संपतं. पुन्हा एकदा सांगतो, उद्याचा दिवस सोडा, परवाच्या दिवशी मी तुमची टेस्ट घेणार आहे, ज्याच्यामध्ये काय असेल, थेरम्स. कोणतं, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम, त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर किंवा अँगल बायसेक्टर थेरम, आणि प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स. हे 3 थेरम तुम्हाला न बघता लिहून दाखवायचे आहेत. ओके, सो उद्याचा दिवस सोडून परवाच्या एक दिवशी. सो त्याच्यासाठी व्हिडिओ बघा, जर तुम्हाला गरज पडेल तर तुमच्या वहीमध्ये लिहिलेलं आहे, प्रॅक्टिस करा 1 टाइम 2 टाइम 3 टाइम, आणि मला अचूक लिहून दाखवा. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि काही तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये टाकायला विसरू नका. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही डिरेक्टली मला विचारा, कमेंट सेक्शन मध्ये टाकायची गरज नाहीये. ओके.
थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.